ही दक्षतेचा इशारा आहे का तुम्ही वेळोवेळी अन्यथा आमचा पॅनल जो आहे ते पॅनल आम्ही जाहीर करू जरा तरी लेट झालं तर कारण 8 मॅचेस जवळजवळ पूर्ण करायचे आहेत. त्या अनुषंगाने हा निर्णय गेला एस एन ग्रुपने. त्या चुकीचं काही नाही कारण एक खूप जोखीमभरी अशी कामगिरी त्यांना पार पाडावी लागते कारण वेळेनुसार सामने जर झाले ना तर त्याचा फटका खास करून जे आयोजक असतात त्या आयोजकांना बसतो आणि त्यामुळे थोडासा हा कठीण निर्णय आहे तो स्वीकारायला कोणी तयार होत नाही परंतु शिस्त ही लागलीच पाहिजे. येऊ ना विघ्नेश वायू बरा बोललास वायू नाही मारलास ना म्हणा इंग्लिश नाही ना नाही ते इंग्लिश 11 बोनकडे वॉन द टॉस अँड ही चूज द बॉलिंग फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला येते 28 बॉल कारण 2 बॉलची पेनल्टी जर लक्ष ठेवलं तर 28 बॉलमध्ये पूर्ण करायला लागतील आणि पहिलं लक्ष दिलं तर 28 बॉल त्यांना टाकता येईल म्हणजे 2 बॉल 5 ओव्हरची मॅच पिछा करताना 28 बॉलमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. पहिली बॉलिंग टाकताना 2 बॉल पेनलाइज म्हणजे 32 बॉल टाकायला लागतील ना फक्त लक्ष करताना लक्षालाच फक्त नियम लागतो ना बरोबर ना. येस येस बरोबर. बोलू आले चला दोन्ही टीम जे आपसामध्ये आहेत लढतात त्यांचे 2 सहकारी महत्त्वाचे असे 2 12वेचे खेळाडू 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सचे पाठवा ही नम्रतेची विनंती करतो. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला एशियन ग्रुप घेऊन येतो. अतिशय नामवंत असा एक पॅकर्स स्वर्गीय अनंत अण्णा आमचे त्यांच्याच पित्यार्थ त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा लाजबाब एशियन ग्रुपने आपल्या भेटीला आणले. त्यांचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. नवी मुंबईचा बेताज बादशाह टायगर किती म्हातारा हो परंतु टायगरची कुंगार कधीच कमी होत नाही. दाखवून दिलं दर्शवलं त्याने मंगल स्मृती का भूषण नामाचा ब्रँड काय करू शकतो. भूषण सर्व काय करू शकतो. भूषण दाखवून दिलं व्हेरी रिस्की अँड अट्रॅक्टिव्ह प्लेअर तो ओपन करणार स्ट्राईकला आहे भूषण पाटील आणि त्याच्या विरोधामध्ये बॉलिंग टाकण्यासाठी वायू 11 बोनकोडेकडून सज्ज होते बॉलर विघ्नेश पाटील. तेच तर गोलंदाज ही लढत पाहणं अतिशय मजामध्ये येईल. पहिल्याच्या डाऊन टू लेग साईड खराब सुरुवात झाली आहे. खराब चेंडूने सुरुवात खराब धाब्याने मात्र शुभारंभ होतोय. पहिल्यांदा बॅटिंग करताना कुमार 11 तुर्बे सोडून दिला चेंडू पुन्हा तीच दिशा ते पाहिलं अंपायर संदेश नामदेव नाईक आणि त्याच्या बाजूला त्याला साथ देतेला मिस्टर 360 मिस्टर फिक्झिबल धीरज राईट आर्म राऊंड द विकेट ऑफ साईड ऑफ स्टंप बॅकफुटवर जाताना शॉर्ट आर्म पूल पण टायमिंग नव्हतं. मिड विकेटला ओस्किटिंग ही तर मजा आहे क्रिकेटची पण जास्त दुखापत होणं ही आम्ही ईश्वरा चरणी प्रार्थना करू का आमच्या लाडक्या खेळाडू कोणताही माझे दुखापत होऊ नये याही एकविरा चरणी आम्ही नतमस्तकून प्रार्थना करतोय. स्कीट त्यामुळे पाहण्यासारखं क्रिकेट पावसाळी रबर क्रिकेट 4 दिवस चाललेली स्पर्धा त्याच्यापैकी 3रा दिवस आपल्या भेटीला ग्रामीण नवी मुंबई या आपसात लढताना दोन्ही दादा संघ आहेत. बॅटने खातं खोललं भूषणने 1 वाढून दिली धाव 3 वर पोहोचते. पहिला चेंडू पडला विघ्नेश आता स्ट्राईकला दमदार नमित बॅट चिकडा सुरक्षित चांगला चेंडू लाजबाब चेंडू इम्प्रेस केलं विघ्नेशने. ज्यापणे विघ्नेश मडवीने इम्प्रेस केले तमाम समालोचकांमध्ये आमच्या वाणीमधून प्रेक्षकांना तसंच आहे विघ्नेश जो पाटील आहे बोंडकोटचा धारदार गोलंदाज त्याने इम्प्रेस केला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट फुल लेंथ चेंडू मिडल ओव्हर घेऊन बॅटची स्लायस होण्याचं असेल मिडॉनच्या ठिकाणी जोपर्यंत अडथळे तुडवीत पाण्याचे जाईल फील्डर फील्ड घेण्यासाठी तेव्हा वेळ होता आपलं खातं खोलण्यासाठी. नमित अशोक पाटीलला खातं खोलतो. दोन्ही बॅट्समनचं खातं खोललं गेलं. धावसंख्या पुढे सरकली 5 वरती. 3 आतापर्यंत चेंडू टाकले. पहिले 2 वाईटने सुरुवात खराब सुरुवात परंतु त्याला लगाम देताना कुठेतरी बॅकअप केलाय. पहिले त्याच्या वाईटनंतर सिंगल एक डिक्लेअर आणि सिंगल चांगली गोलंदाजी कम बॅक वेल बाय विघ्नेश. व्हाट ऑन द खराब पकडो क्या जीतो मॅच
जी रोहित शर्माची विघ्नेश व्हिडिओ व्हायरल झाले ना, तर ते सूर्यकुमारने जर केलं असतं ना, तर त्याने म्हटलंय तुम्ही सोडलं असतं ना, मॅच जर ती कॅच जर तुम्ही पकडली असतं तर मी सरळ तुला बाहेर काढलं असतं. मॅच बनत होती, कॅचेस विन द कॅच, झेल कोणाचा सोडलाय, हे सोडलाय कोहिनूर. षटकार आला, षटकारांत धावसंख्या 11 वर, 11 फॉर नॉन विकेट. झेल होता पण सुदैवी भूषण. ओ माय गॉड, हो ही ताकद आहे. मी आल्या आल्या म्हटलं होतं शेर बुडा हो जाय, पण कुकार तो शिकार करायला विसरत नाही. शिकार केली दुसरी, झेल सोडला, मीठ रगडलं मित्र तुझ्या जखमेवरती मी म्हणेन. भावनांचा चुरा केला आणि षटकार. वाटतं हेलिकॉप्टर. सुपर स्ट्रोक, लाजबाब स्ट्रोक. धावसंख्या दमदार ठिकाणी पोहोचतोय या षटकाने. लागोपाठचा दुसरा षटकार बॅटमधून 17. ओ माय गॉड, अनदर तेच तर. हा हो, व्हेरी गुड फिल्डिंग. लॉंगआउटवरून येताना कावूकॉनच्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण सिंगल मिळते. 18 वर पोहोचते सिंगल स्कोर. कुमार 11 तुर्बे बिनगडी बाद 18, 18 पण नन विकेट. मोठी विकेट हातात लागत होती विघ्नेशच्या, परंतु चूक झाली. लॉंग ऑनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण ती चूक केली. लगेच तर मीठ रगडलं, म्हणजे जखम्यावर मीठ रगडलं आणि वॉट अ लवली हेलिकॉप्टर ओ द मिड विकेट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा, 0 गडी बाद. मोहन दीक्षित लाजबा बॉलर, त्याच्याकडे चूक झाली. चूकची भरपाई काढताना मोहनला यामध्ये एक नित्रतिबक षटक टाकायला लागेल. व्हेरी गुड बॉलिंग, सट्टिक लाईन गुड गुड बॉलिंग. टप्पा पडल्याचा स्कीड झाला, स्कीडला उत्तर नव्हता. जवळून इज अ कम्प्लिटली क्लोज ऑफ द बॉडी. सुपर बॉलिंग. पहिला चेंडू सुरुवात चांगली केलेली आहे, कारण झेलचं पाचित्य जर कमी करायचं असेल तर दूर करायचं, तर गोलंदाज टाकायला गेलं ओव्हरमध्ये मोहनला. उंच 13 असा चेंडू, वाईडचा करार दिले संदेश नामदेव नाईक. 30 प्लस क्रिकेट छान खेळतो संदेश. यावेळी अंपायर करताना आपण पाहू शकतो धीरजच्या बरोबरीने एक ताकीद दिले. वन मॉर्निंग गिवन टू स्विरलेग अंपायर टू बॉलर. एक जम्पिंग केलेला, बाउन्सिंग केलेला, बाउन्सिंग ची ताकीद. जोरदार हमला बॉल, जोरदार कडक स्ट्रोक. केवळ 2 धावसंख्या झेल सोडला, सोडणार नाही यावेळेला भूषण. कडक स्ट्रोक, शॉर्ट ऑर्म चेंडू बॅकफुट वगैरे शॉर्ट ऑर्म पूल केलं ओव्हर द काऊ कॉर्नर मिड वेगनचे रन. थँक्यू सो मच. 26 वर स्कोर. आणखीन एक खराब चेंडू. 5 ओव्हरची मॅच. पॅच म्हणजे 2 चेंडू मात्र पेनलाइज अगोदरच झाले. वायू 11 बोनकोडे, त्यामुळे जे लक्ष असेल ते 28 चेंडू मध्ये पूर्ण करायला 31 बनले. दुसरं प्रगतीपथावर आपण पाहू शकता अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन येतोय SN ग्रुप प्रेझेंटेड स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024. त्यात पहिलीच लढत, तिसरा दिवस. 4 दिवस चाललेली ही स्पर्धा, त्यापैकी तिसरा दिवस आपल्या भेटीला ग्रामीण नवी मुंबई टीम खेळताना. एका बाजूला वायू 11 बोनकोडे, त्याच्या विरुद्ध बॅटिंग करताना कुमार 11 तुर्बे. 31 म्हणल्यात 1.3, 9 चेंडू मध्ये 31 धावा. तेच तर असे स्टार्टअप, गुड स्टार्ट. 2 षटकार भूषणच्या बॅटमधून, 3 षटकार आलेत. लाजबाब बॅटिंग अलॉंग द कार्पेट. सिलिमी डाऊन जोपर्यंत कॅप्टन येईल, विघ्नेश येईल, तोपर्यंत सिंगल आरामात घेतली भूषणने. धावसंख्या पुढे सरकली आहे 32 वर. 27 जाऊन पोहोचते भूषण पाटील. 8 चेंडू, 3 षटकार, एक झेल सोडल्यानंतर षटकार. त्याच्यानंतर ती संधी मात्र मैदानाच्या आत क्षेत्रक्षण त्याला मिळू दिले नाही. कोहिनूर ऑफ द नवी मुंबई भूषण पाटील. वॉट अ स्ट्रोक, लवली हेलिकॉप्टर. देन जस्ट साइड ऑफ द कॉर्नर अनदर इज अ थर्ड 6, व्हेरी लॉंग. खूप लांब लचक षटकार तिसरा जाऊन मिळाला भूषण पाटील यांचा. कडक स्ट्रोक. खरबूजों के देख के खरबूजा रंग बदलता है. आपल्या गुरुला षटकार मारत दिसता दिसता त्या गुरुच्या पावलावर पाऊल त्याचा चेला, त्याच्या शिष्याने. वॉट अ लवली हेलिकॉप्टर अँड चेरन.
खूप चांगला फटका चेरोनो केली. कुमार 11 तोरच्या 38 शून्य गडी बाद 38. आदरणीय विकी भोईर यांचे पिताश्री आणि 40+ धारावीचे एक सन्मान्य गोलंदाज पंढरीनाथ भोईर यांचं मी सन्मानाने ते स्वागत करतोय. पंढरीनाथ दादा आपलं सरसे स्वागत आहे. SN ग्रुप स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे भव्य दिवस स्पर्धेमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे. 44 धावा, खूप धावा, 2 ओव्हरची समाप्ती, 5 ओव्हरचा खेळ. जाऊया ऐकूया एकदा मधुर संगीत डीजे मार्फत. येस, थँक्यू. सोहिल गुरुनाथ नाईक. राईट आर्म राऊंड द विकेट. विघ्नेश पुन्हा आलं. पहिलं षटक जरी थोडंसं त्यांनी दिशेपासून भरकटलं होतं, पण ही दिशा पहा बरोबर झोलून गेलाय. व्हेरी क्लोज ऑफ द अपसाइड ऑफ स्ट्रीम. सुपर बॉलिंग, स्लाइटली स्विंग, आउट स्विंग. लाजवाब बॉलिंग अलॉंग द कट. मिस्टर स्ट्रोक. तिथे सिंगल अपेक्षित नव्हती, परंतु खराब शक्तीने त्याचा फायदा घेतला, सिंगल घेतली. कारण गुरुला माहीत पडलंय का आपला शिष्य आता मात्र तापलाय, त्याला आणखीन तापूया. सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट. स्कोर 45 धावून पोहोचले. 2.2 ओव्हरची झाली समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ. बॅटिंग करताना पहिल्यांदा कुमार 11 तोरबे. बॉलिंग मार्क पर विकेश पाटील. ओ माय गॉड, पिचिंग टू द लेग साइड, डाऊन टू लेग साइड. बॅट्समॅनला मला का त्याच्या अंगाला लागले. स्पेल लेग अंपायरची सहायता घेताना संदेश नाईक धीरज बरोबर हितगुज करणार. नेमकं काय घडलं की बॅट्समॅनने स्पष्ट नकार दिला की माझ्या बॉडीला कोणत्याच प्रकारच्या स्पर्श झाले, नॉट कॉन्टॅक्ट माय बॉडी विथ द बॉल. त्यासाठी आणखीन एक पिचिंग द लेग साईड. आणखी एक खराब चेंडूने धावसंख्या 1ने वाढवली. स्कोर ते जाऊन पोहोचते 46 वर. वाईट प्लस 1 असे 47 धावा. 2ने स्कोर वाढलं. थोडासा नाराज आहे. स्वतःच्या गोलंदाजीकर पहिले 2 चेंडू खराब टाकले होते, कारण रबरी बॉल थोडा स्कीट होते. हलक्याच्या जशा सरी येतात, ओंज्या पशामध्ये असलेला बॉल त्याला थोडा निसट्टा करतो. त्या अनुषंगाने थोडंसं मात्र दिशेपासून दूर मिस्टर मिंगस्टोक हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न केला, पण प्रॉपर नव्हतं. नॉट मिडल स्लाइस पण बॅटला लागून वाईटी स्क्वेअर लेगच्या ठिकाणी दुपारी क्षेत्रक्षण येईल, फील करेल. आणखी सिंगल खात्यात टाकले नमित अशोक पाटीलने. आतापर्यंत नमितचा विचार केला. 5 चेंडूचा खेळ त्यांनी फेस केलाय. 15 धावा, 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आले. तर 10 चेंडूचा सामना केल्यानंतर कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील खेळतो 28 वर. सोडून दिलाय दिशेपासून दूर. योग्य निर्णय म्हणतात भूषणचा. खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 50. 2.3 ओव्हरमध्ये 50 अर्धशतक झलकावलाय. जोरदार हमला बोल. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार क्रमांक 4 कोहिनूरच्या बॅटमधून ओव्हर द लॉंग ऑन क्लिक करताना 6 रन. मधून बरसताना पावसाने सुरुवात. बॅटिंगने जोरदार झेल सुटल्यानंतर ती संधी मात्र पुन्हा मिळून देण्यात. नंतर आणखीन 4 षटकार. तो झेल सुटला सरळ मोहन दीक्षितच्या हातून. ती चूक मागात काय पडते, तर तेव्हा फक्त भूषण होतं 2 वर. आता भूषण पोचल्या 34 वर. त्यामध्ये 5 षटकार, 11 चेंडू हातून पेस केलेत. ती धुवाधार बॅटिंग आताच झालेली. मंगल स्मृतीमध्ये आपण पाहिले 76 धावा. व्हॉट अ लवली. या कोहिनूर दाखवून टायगर अभि जिंदा आहे. पावसाला सुरुवात. आता इथून मात्र संधी मिळणार. योग्य टप्पा जर धरून गोलंदाजी केली ना, तर कमबॅक डेफिनेटली कमबॅक करू शकतो वायू 11 बनकोडे. पण संधीचा फायद्यासाठी सट्टिक लाईन गुंटवर जर चेंडू पडला, त्याची जी गती आहे ती गती रॅपिडने जवळजवळ ऑलमोस्टली 1.5 गुणा, 1.5 पट त्याची गती वाढते. हे सांगायची गरज नाही. पृष्ठभागमध्ये त्या बरसलेल्या पावसाच्या ज्या सरी आहेत ते साहित्य मिळून देऊ शकतात बॉलरला. पण बॉलरला एकच करावं होतं का सट्टिक लाईन
लेन जर पकडून गेल्यानंतर आणखीन तो कमबॅक करण्याची संधी आहे. यावेळेला पणपूटवर आहे, बॅकपोर्ड खेळण्याची पावसाने त्यांना संधी दिली विघ्नेशला. राईट आर्म राऊंड द विकेट. येस, तसंच झालं. स्कीट याला टायमिंग करू शकला. बॅटची कडा पाठीमागे सिंगल फक्त मिळेल भूषणला. सिंगलने पुढे सरकते 57 जाऊन पोहोचलंय. 2.5. तिसरा चेंडू सामन्यासाठी एक चेंडू अजून विघ्नेशला टाकावा लागेल. पहिला डॉटने सुरुवात केली, चांगली सुरुवात होती विघ्नेशची, पण सिंगल त्यानंतर 2 वाईड, एक 1+ वाईट आणि षटकार आणि नंतर धमाका अवे फ्रॉम द आणखी खराब चेंडू. तब्बल तिसरा. पहिल्या ओव्हरमध्ये 2 खराब चेंडू टाकले होते. या ओव्हरमध्ये आपलं वैयक्तिक दुसरं, टीम कोण तिसरं टाकताना विघ्नेशने 3 तब्बल म्हणजे 1 ओव्हर एक्स्ट्रा टाकले. 5 वाईड. येस, रॅपिडली गुड बॉलिंग यार. ही गती प्राप्त गोलंदाजी सरी कोसळली, त्या स्किड झाला आणि ते टायमिंग मात्र मिळालं नाही. ओव्हरची झाली तिसरी समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला. आपण पाहिला तर तिसरा दिवस पहिले मॅच वाई बोंडकोडे 11 आणि कुमाल 11 तुर्बेच्या दरम्यान बॅटिंग करण्याचा आमंत्रित केल्यानंतर 58 गडी बाद. 35 सेकंद 13 चेंडू खेळल्यानंतर आणि त्याला साथ देतो त्याचा शिष्य नमित अशोक पाटील. 5 चेंडू समोर गेले 15 स्कोर 64 जाऊन धडकला. 35 वर भूषण त्याचा म्हणून तोच राकटीपणा त्याला दिलेली एक भरमसाठ स्फोटकपणा. हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षण खूप लांब राहिलं, जज करणं मुश्किल आणि तिथे फक्त सिंगल मिळते नमितला. कुठल्या टप्पा पडल्या चेंडू जर रायज केला होता कॅप्टनने. रायजवर तो टायमिंग करू शकला, मिस टायमिंग स्ट्रोक, पण क्षेत्ररक्षणची जी जागा होती खूप लांब होती काव कॉर्नरला, तिथपर्यंत पोहोचणं नामुमकिन होतं. झेल घेताना पण सिंगल मिळाली. 22 वर जाऊन पोहोचतो नमित. संघ 65. 5 ओव्हरची खेळ, 2 धावांचे पेनलाइज. बऱ्याच अंतराने मात्र दूर आहे आतापर्यंत. कडक स्ट्रोक इन ऍक्शन. हो व्हॉट अ कॅच यार. That is a superb double catch. Caught deep mid wicket vision ball by Captain Chandan Chandan. कॅप्टन अखेर तिथं ब्रेक थ्रू मुळे आउट कोणाला केलं तर ज्या बॅट्समॅनने 5 षटकार ठोकले त्यात भूषणला त्याने चलता केलं पमेलींच्या दिशेला. 14 चेंडूचा सामना केला. 35 धावांची एक चांगल्या खेळीचा इथे झाला समाप्त. एंड ऑफ तपासणी 65 वर 1. चंदन कॅप्टनच्या हाती. कॅप्टनने घेतली विकेट, मोठी विकेट. कोयनरला त्यांनी चलते केलं. 14 चेंडूला फेस केलं. 35 धावा त्यामध्ये उडवले. 5 षटकार भूषणने. 65-1. पहिला ब्रेक थ्रू. नवीन बॅट्समॅन रवी म्हात्रे. आणखीन एक गेला तुफान. तडाखे बंद दुसरा आला. वादळी खेळी करणारा अलॉंग द कार्पेट. उल्लंघन देऊन चालला. फुटबॉल बाजूलाच खेळलं जातं, पण इथे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला परंतु सुरक्षित सावरलं. तर मग फक्त सिंगल आलेला. सिंगलने खातं खोल. पुरण ते चेंडू ड्राईव्ह केलं, अनड्राईव्ह केलं होतं. का कोण 2 क्षेत्ररक्षण येईल, फील करेल. सिंगलने खातं खोलतं रवी. सिंगलने स्कोर 66. स्वर्गीय अनंत अण्णा आमचे चषक आपण पाहतो. लाजबाब SN ग्रुप प्रेझेंटेड
भव्य रबल बॉल स्पर्धा आपल्या भेटीला. आणि ते पहिली मॅच वायू 11 बोंडकोडे आणि कुमार. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, टप्पापणे चेंडूने घेतली वसली. मागणी केली होती पण थोडा सर्जाच्या पॅरल कदाचित गेले असं संदेश म्हणणं असेल, त्यामुळे त्याने स्पष्ट नकार दिला. इज अ फेअर डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिले कॅप्टनने पाचचंदनने. लेफ्ट हँड ओर द विकेट, राईट हँड ओर द बॉलर बॅक टू ड्राईव्ह. जोपर्यंत विघ्नेश पाटील येईल फील करेल. अहमद सिंगल घेतली. षटकार खाल्यानंतर मात्र हार खाली नाही. हे असे कॅप्टन असतात, लिडिंग फ्रंट करतायत. ओव्हरची झाली चौथ्या समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ इथे संपते. बॅटिंग करताना प्रथम आपण पाहतोय भूषण यांची टीम. कुमार 11 तुर्बे 67 येस ही खासियत आहे टीमची. ज्या आज उद्या जेवणाची चोख व्यवस्था केली तर मी खरोखर संपूर्ण कोर कमिटीचं इथे धन्यवाद देऊन त्यांचा आभार प्रकट करतोय. कोणी खाली पेट जाणार नाही, रिकामे पोटी कोणीच जाणार नाही. त्याच्या चोख जेवणाची व्यवस्था केल्याबद्दल एस एन ग्रुपचे आम्ही इथे मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय संपूर्ण टीमला. अन्नदाता सुखी भव म्हणतात, त्याचं पेट भरतो तो सुखी व्हा. अन्नदात्याला आशीर्वाद देतो, तसा आशीर्वाद प्रत्येक खेळाडू जेवणाचा आस्वाद घेतल्यावर नक्कीच देतील आमच्या एशियन ग्रुपला. 4 ओव्हरचा खेळ संपल्या 67 रवी खेळते एकवर आणि आघाडीला आला नमित अशोक पाटील. 9 चेंडूला सामोरे गेल्यानंतर 2 षटकाराच्या साहाय्याने 23 वर. 3 षटकार ठोकलेत नमितने. अपेक्षा आहे की यावरमध्ये धुमाकूळ घालू आणि ती धावसंख्या 90च्या आसपास पोहोचू असं नमित वाटत असणार. राईट आर्म ओव्हर द विकेट. कडक स्ट्रोक आहे, लाजबाब स्ट्रोक. टक आवाज आला. मधुर वाईनमध्ये चेंडूला फेकून दिलं वाईट लांगाच्या डोक्यावरून कॅप्टनच्या. षटकार. जोरदार स्वागत केलं शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूला सागरचंद. एकट्याच्या नावावर शतक लागणार होतं परंतु विघ्नेश फक्त 3 धावा दूर. गुरुच्या विरुद्ध मध्ये ती टीम ती मॅच प्रीमियर लीगचे खेळ होता नमित. 97 अनबेटन. त्याच्या बॅटमधून तडाखा. बॅकफुटवर जाताना वॉट अ लवली ही फॉर्म हाऊस आहे, ही ताकद आहे, ही टायमिंग आहे नमितकडे. ऑन द अपराइट स्ट्रोक, दॅट इज अ नॉट जोक. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर अँड चेअर. बॅक टू बॅक 2 धमाके. चरण 35 वर जाऊन पोहोचला नमित. ये खेळी आपल्या गुरुच्या समोर खेळता खेळता ग्राउंड वरती तो अभ्यास करताना चेला कुठेच मागे राहिला नाही. जेवढी तावरीक परवीने नमित अशोक पाटीलची तेवढी कमी असेल. आणखीन धमाका जाईल का? डाऊन द बॉल पण काहीच उपयोग होणार नाही. झाडाला लागल्या चेंडू आला आत. एक घेतली दुसरी का घेण्याचा मानस. चेंडू फेकलाय परंतु सुरक्षित नमित. आणखीन 2 मिळाले. 21 जाऊन पोहोचले कुमार 11 तुर्भे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 37 पोहोचले. 3च्या 3 षटकार मारले तर अर्धशतक पूर्ण करेल थाटामाटामध्ये नमित अशोक पाटील. 12 चेंडू 37 धावा. 4 षटकार आतापर्यंत खेचलेत. 3 चेंडूचा खेळ बाकी. बॉलिंग मार्क पर 5 षटकार आल्यात 37 मध्ये. सागरचंद कम्स बॉल राईट राऊंड द विकेट. व्हेरी गुड बॉलिंग यार. टप्पा उचलेल अंदाज चुकला. थोडासा गतीमध्ये फरक केला. गतीला रोखून धरलं. सावकाश गतीने चांगला स्लो वन. कामयाबी आली, यश मिळालं. 4.4. 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 झटकार जरी मारले तरी 1 धाव कमी पडेल. राईट आर्म राऊंड द विकेट. सोडून दिल्यानं संदेश नाईकने तमाम बाकीचं काम केलं वाईट घोषित करताना. 82 बनल्या. 82 वर 1. फक्त 1 विकेट कोयनर परतला. अनिरुद्ध याने तो झेल टिपला आणि पहिली विकेट काढून दिली कॅप्टन पाचचंदनने. तोपर्यंत प्रत्येकाची झोळी रिकामी. एकही गोलंदाज यशस्वी झाला नाही. पंच केलाय. डाऊन द बॉल खेळी इथे नमितची समाप्ती. इथे झोळी पूर्ण करणारा सागरचंद. दुसरा गोलंदाज यशस्वीरित्या विकेट टिपताना. पहिली विकेट असेल केली होती पाचचंद कॅप्टनने. तदनंतर सागरचंद विकेट घेताना कॉट लिमिट ऑन बॉल बाय सागरचंद. 82 वर 2.
अच्छा अच्छा स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे 11 मी या सन्मानाने बोलवतो आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील आदरणीय मिलिंदजी पाटील आदरणीय हरिभाऊ नाईक आपण सन्मान्य आपलं सहर्ष असं स्वागत आहे स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 एशियन ग्रुप मनाच्या हृदयापासून तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानेश्वरजी पाटील आदरणीय मिलिंदजी पाटील आदरणीय हरिभाऊ नाईक सहर्ष स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त 5 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावल्यानंतर 83 बनवल्या 84 धावांचं टार्गेट 28 चेंडूमध्ये पूर्ण करायला लागेल वायू 11 बोंडकडे कारण 2 चेंडूची पेनलाइज त्यांना करण्यात आलेली आहे उशिरा आल्या कारणाने म्हणजे 28 चेंडूमध्ये एक टार्गेट आहे 84 टार्गेट चला मी पुन्हा एकदा आवाज देतो आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील आदरणीय मिलिंदजी पाटील आदरणीय हरिभाऊ नाईक आपण सन्माननीय आपलं सहर्ष असं स्वागत आहे स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 राकेश त्या दरम्यान तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचा कॅप्टन राकेश प्रतिष्ठान गोटोळी आणि स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे टीम धारावीचा कॅप्टन टॉस साठी पण या सुशांतजी नाईक यांचं आगमन होते सरचे स्वागत आहे सुशांतजी नाईक आपण या मंचावर आपलं सरचे स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 एशियन ग्रुप प्रेझेंटेड आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये नवी मुंबई ग्रामीणच्या 2 टीमा आपसामध्ये आमने सामने एका बाजूला वायू 11 बोंडकोडे आणि त्याच्या विपक्ष पहिल्यांदा बॅटिंग केली 5 ओव्हरमध्ये तब्बल 83 बनवून 84 धावांचा टार्गेट 28 चेंडूमध्ये का 2 बॉलची पेनलाइज केलं गेलं उशिरा आल्या कारणाने वायू 11 बोंडकोड टीमला म्हणजे 28 चेंडू 28 चेंडूमध्ये पूर्ण करायचं लक्ष 84 टार्गेट 17 धावांची प्रति षटका मागे आवश्यकता त्या दरम्यान ऑलराऊंडर ऑफ द 40+ सुशांत नाईक यांचं आगमन झालं मित्र तुझं सरसे स्वागत आहे चला स्पीडअप करा त्या दरम्यान पुन्हा एकदा मी विनंती करतोय राकेश प्रतिष्ठान गोठोलीचा कॅप्टन आणि टीम कॅप्टन जे आयोजक आहेत अनंत अण्णा म्हात्रे धारावी टीम त्यांच्या विरोधात केली मॅच क्रमांक 2 तर टीमचा सामना होईल दुसरी ची ही लढत आहे
जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी एसएन ग्रुपच्या वतीने सरचे स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. 84 टार्गेट, 28 बॉल्स, 28 चेंडू आणि 84 चा टार्गेट. 17 धावांची प्रति ओव्हर ही सरासरी ठेवायला लागेल वायू 11. तेवढी ताकद आहे यांचा. खेळ जर जोडला ना तर जोडतील मॅच, हे तोडतील विरोधी पक्षांना. एवढी क्षमता आहे दोन्ही. जितेश राऊत अँड कॅप्टन ऑन द स्ट्राइक पार्चंदन. व्हेरी डेंजरस रिस्की प्लेयर. पॉइंट खडं केले. डीप एक्स्ट्रा कर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इन टू द बॉडी. टप्पा खाने चेंडूला स्लाइटली इन कटा. ही हेमंतची खासियत. स्लाइटली जस्ट लाईक द हेझलवूड अँड मेघरा. ही खासियत. पण जास्त झू द्यायची गरज नाही. सेम लाईक द सचिन नाईक. स्लाइटली इन कटा ने सरळ चेंडूला आणलं बॉडीमध्ये. चेंडू डॉट. ग्रेट बॉलिंग इथे. परफेक्टली यॉक. हो खऱ्या अर्थाने पहिले जरा किती विरुद्ध भास असा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या निमित्त 2 वाईटने सुरुवात केली विघ्नेश. इथे किती छान सुरुवात हेमंत पाटीलची. कुमार 11 तुर्बे पहिले ओव्हर हाताळताना हेमंत पाटील समोर. पार्चंद कॅप्टन सोडून डाऊन टू लेग साइड. खराब चेंडूच्या मार्फत मात्र श्रीगणेश होतोय. 84ला उत्तर देताना वाईट बॉलची ती धाव. श्रीगणेश झालाय 1 वर 0 गडी बाल. 2 चेंडू टाकले हेमंत पाटीलने आतापर्यंत. 2 चेंडू पूर्ण. तिसरे चेंडू डाऊन टू लेग साइड खराब. 1 धाव मिळाली. अप द राईज. व्हेरी डिफिकल्ट स्ट्रोक डाऊन ऑन द ग्राउंड ओव्हर द हेड ऑफ द बॉलर. फक्त सिंगल. फक्त सिंगल. खूप चांगली गोलंदाजी. 17 धावांच्या प्रति षटकामध्ये आवश्यकता असताना काय चेंडू. पहिले 2 परफेक्टली बुंदा अँड इन टू द बॉडी. नेक्स्ट बॉल पिचिंग द लेग साइड खराब. पुन्हा एकदा सिंगल. 2 लागल्यात. परत बर्माच्या 84. 28 चेंडू. 2 बॉलची पेनल्टी म्हणून 30 चेंडू मिळणार नाही. फक्त 28 चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची तो मिडल स्क्वेअर लेगला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डिव्हिस स्क्वेअरला 2 क्षेत्र आरामात सिंगल घेतली जितेशने. तो पोचला सिंगल आहे 2 वर. टीम पोचते फक्त आणि फक्त 3 वर. 4 चेंडू टाकलेत का लाजबाब आपली बॉलिंग टाकण्यासाठी लँड लावून अक्षर जखडून ठेवलं पार्चंदन आणि जितेश राऊतला. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये हेमंतने लवली बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग. वॉट अ स्विंग. स्विंग नक्की कोणता झालं इथे सांगणे थोडासा मूर्खपणाच होईल आणि ते चुकीचं होईल. बिकॉज इथे परफेक्टली नॉट इन कॉम्पिटेटिव्ह बॉक्स इन फ्रंट ऑफ द विकेट. नजाकत भरलेला चेंडू जरूर मारलाय. नजाकत होती ती पण धाव अवघी. 1 सिंगल मिळेल कॅप्टनला. लाजबाब ओव्हर हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये कंजूशी टाकणार ओव्हर हाताळताना काय सुरुवात करून दिली हेमंत पाटीलने. फक्त 4 वर 0. Diva Omikeni, the beaten the 100 over partnership. 100च्या वर अफलातून काय होऊ शकतं. 20 धावसंख्येमध्ये प्रत्येक ओव्हर मागे आता येऊन टोपले. कारण 80 बनवायचे आहेत उरलेल्या उर्वरित चेंडूमध्ये. गोलंदाजी मार्कवर सन्मेश वाघमारे आय थिंक लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. चांगला गोलंदाज आहे. टर्न केला. कटर बॉल. टप्पा पडल्यानंतर गोल्डन चेंडून घेतलेलं वलन. बाकीचं काम तमाम केलं भूषणने. बोट्यानं झग मला. बोट्यानं थोडी झिंजिरी आली भूषणच्या. ते कळत असताना त्याच्या वेदना सहन करताना भूषण लाजबाब 37 धावा 5 षटकार. तोच भूषण पाटील विकेटच्या पाठीमागे. चांगलं कलेक्शन केलं पहिल्या चेंडूचं सन्मेशच्या. इथून खूप कठीण होईल. मिस्टर मिक स्ट्रोक सिलिम डाऊन वरून दूरवरून येतो. लॉंग ऑफरून स्वतः कॅप्टन समीर वारंगे तर आरामात सिंगल घेतली. सिंगल आता डबलचा खेळ राहिला नाहीये. वायू 11 बोनकर. फक्त षटकानं चौकारची भाषा इथे बोलावं लागेल. कारण टार्गेट दूर होत चालले. कठीण होत चाललेलं आहे. त्याला जवळ खेळता षटकाराची आतिषबाजी अपेक्षित आहे कॅप्टन कडून.
जितेश शाळुंकर, ती क्षमता आहे दोन्ही बॅट्समनकडे, बॅटरकडे. कडक स्ट्रोक, लाजबाब स्ट्रोकने मात्र चेंडूला उडवलं. षटकार कॅप्टनच्या बॅटने. या षटकाची आतिषबाजी करायला लागेल कॅप्टनला. 6 रन. मात्र चषक 2024 भव्य दिवसीय पावसाळी रबर स्पर्धा आपल्या भेटीला एसएन ग्रुप घेऊन येतोय. पहिली मॅच 84 टार्गेट, लेफ्ट हँड उर्दू विकेट, क्लासिकल इनटू द परफेक्टली बॉडी, सुपर्ब, नाइसली ग्लान्स, परंतु फक्त सिंगल. अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक आहेत, पण अट्रॅक्टिव्ह स्ट्रोकला थोडस दूर या मॅच मध्ये ठेवायला लागेल. फक्त धूम धडाका, तेच तर टोळी जंग षटकार तर अपेक्षित आहे विजयाचा जवळ. फक्त 12 झाल्यात. 84चा टार्गेट, दुसरी उपकितीपद, 4 चेंडू आत्तापर्यंत टाकलेत सन्मेश वाघमानले. लेफ्ट हँड उर्दू विकेट टू द कॅप्टन पाथ. नजाकत प्रयत्न केला, त्याला भेदून चिरून मात्र चेंडू फरार. डीप एक्स्ट्राकला क्लिअर झाली बाउंड्री. कॅप्टनच्या बॅटमधून हा तेच तर चौका. 4 रन. तेरावर त्याला साथ देतात. 3 चेंडूचा समा, फक्त 2 वर जितेश. 19 17 चेंडू, कारण 28 चेंडू समोर टार्गेट आहे, त्यामुळे 17 चेंडू आता उर्वरित. 68 धावांची आवश्यकता. Yes, another, that is a lovely stroke here. What a magnificent over the extra कबान कबा. लवली बॅटिंग मध्ये कॅप्टन. मी म्हणतो होतो हा चालला तर मॅच चालवेल, हे थांबले तर मॅच थांबेल. अनादर एंड चांगला केला ओव्हर, दुसऱ्या ओव्हरचा समाप्तीसाठी. 22 मधल्या 2 ओव्हरची झाली समाप्ती. प्रत्येक ओव्हर मध्ये 17 धावांची आवश्यकता. 11 धावांचे सरासरीने उत्तर देताना वायू 11 बनकर 22 वर 0 गडी बाद. इथे 68 बनवायचे आहेत 18 मध्ये. 18 गेंदे 62 रन. 16 माफ करा, कारण 2 चेंडूची पेनल्टी. 16 चेंडू आणि 62 धावा. हेमंतवर विश्वास दाखवला कॅप्टनने, कारण पहिल्या ओव्हर फक्त 4 धावांचं येणारे. 16 चेंडू आणि 62 धावा. स्ट्रोक नजाकत आहे, स्ट्रोक मध्ये जादू आहे, स्ट्रोक मध्ये ताकद आहे जितूची. लाजवाब स्ट्रोक. Over the cow corner, it's a maximum. 6 run. सुरुवात केली कॅप्टन आणि जितेशने. व्हॉट अ स्ट्रेट बॅट. म्हणून तो कोचिंग करतो लिटिल स्टारला हा कोच. कोच चर्चेमध्ये राहुल द्रविड इज अनदर फॅन्टास्टिक कोच. क्लीन बॉल ऑफ स्विंग, खाली कोसळली, याचाच अर्थ दांडी गुल. बॅट्समन परतलाय. जितू बॅक इन टू द पेव्हिलियन. 28 वर पहिला हद्रा, 28 वर 1. माने ग्रामस्थ इथे असतील ना, त्यांना नम्रतेची विनंती मी करतो, कळकळीची विनंती करतो एसएन ग्रुप कडून. आपलाच मंच आहे, आपल्याच गावकीची मॅच आहे, त्यासाठी दारायोगात तमाम ग्रामस्थांना विनंती केली. आपण सन्मान्य, आपलं सरस स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्या दरम्यान क्रिकेटचे 2 हिरो सुपरस्टार सचिन नाईक अलॉंग विथ भाचा विकी भोईर यांचं सरस स्वागत आहे एसएन ग्रुप. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024. वेलकम सचिन अँड विकी. राईट आर्म उर्दू विकेट. हमला बॉल पण मैदानाच्या आत. डाऊन द बॉल. ओहो, पश्चातून कॅप्टनच्या चूक झाली. झेल सोडला इथे कॅप्टन समीर वारंगेने. आल्या आल्या पहिलं जीवदान मिळालं विघ्नेशला.
जीवनाचा फायदा घेताना आपल्या खात्यात एक धावामध्ये काढताना खातं खोलतोय. 29 बनलाय. 84 धावांचं टार्गेट ते थोडंसं दूर होत चाललेलं आहे. पाथकडून अपेक्षा आहे कॅप्टनकडून इनिंग केलेल सिलिमरला क्लिअर करताना काऊकांच्या ठिकाणी क्षेत्रक्षण येईल फील केल चेंडूला घेईल आपल्या पश्चामध्ये ते उंजलीतून फेकेल तोपर्यंत आरामात सिंगल काढली कॅप्टनने. 2.4 ओव्हरची झाली समाप्ती. आता टार्गेट आहे 12 चेंडू आणि 54 धावा. 12 गेंदे 54 धावा. 28 चेंडू मध्ये पूर्ण करायचं आहे टार्गेट. का 2 बॉलची पेनलाइज. फटका जरूर मारला. टायमिंग मिस टायमिंग. जिथे घोषांकी क्षेत्र आहे विकेटच्या वर तिथे फक्त सिंगल मिळते. नवीन फलंदाज बॅटर विघ्नेश पाटीलला 2 वर पोहोचला. 31 वर 1 सध्या स्थिती आहे ती खराब स्थिती आहे. ज्या पिचाचा पाठला करत आहे स्टार्ट मिळून दिला नाही हेमदने. अवघ्या 4 धावाने सुरुवात केली. पहिली ओव्हरची समाप्ती केली. येस राकेश प्रतिष्ठान गोटोलीचा कॅप्टन प्लीज. कारण एक इनिंग ब्रेक नंतर खऱ्या अर्थाने आम्ही टॉस करतो परंतु थोडा ही नाणेफेक उशिराने होते त्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. कॅप्टन इथे अनंत अण्णा मात्रे अर्थात धारावे जे आयोजक आहेत त्यांची टीम इथे उपस्थित आहे. त्यांचा कॅप्टन उपस्थित आहे. आपण परत या आणि टॉस करून 3 ओव्हरची झाली ते समाप्ती. 32 वर 1 84चा टार्गेट. आता मात्र 10 चेंडूचा खेळ बाकी आणि 52 धावा. कठीण आहे अशक्य मी म्हणणार नाही. रबरी बॉलचं क्रिकेट काही होऊ शकतं. त्या दरम्यान ऐकूया डीजे ऑपरेटरचं एक मधुर संगीत. कडक स्ट्रोक आहे. जस्ट मिड केलं चेंडूला पार पार सीमा पार 4 रन. तेच तरार चेंडू काय करू पकडू का थोपू डबल माइंडेड मध्ये तोपर्यंत उशीर आणि आलेले वेल परत भरून कठीण. चौकार आलाय. दक्षतेचं धोक्याची घंटा वाजवायला सुरुवात केली परंतु लक्ष कठीण आहे जरूर आहे. आता मात्र 9 चेंडू आणि 48 धावा. 9 गेंदे 48 रन. शेवटचा अजून ओव्हर बाकी आहे परंतु अगोदर नमित आले बॉलिंग मार्कवर. समोर विघ्नेश प्रमोट केलेल्या ऑलराऊंडरच्या मांदिल्यामध्ये जाऊन बसण्याचा त्याचा प्रयत्न जरूर चांगला होतोय. खरं ते बॉलर बॅट्समन ऑलराऊंडर कमी पाहायला मिळतात. जस्ट लाईक कपिल देव सर एन बॉथम सर रिचर्ड हॅडली अँड ग्रेट इम्रान खान. बॉलर कम बॅट्समन ऑलराऊंडर. राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार प्रयास केला होता परंतु शरीर वेधी घेतला. शरीर लागून गेला घसपटून गेला. घोषांची क्षेत्रात सिंगल मिळते. सिंगल जास्त नुकसान होणार नाहीये. कुमार 11 तुर्बे राकेश प्रतिष्ठान गोटोली वारंवार बरेचसे आवाज आम्ही दिले. कॅप्टन प्लीज या जास्त वेळ घेऊ नका ही कळकळीची विनंती आपणास. बॉलिंग मार्कवर नमित अशोक पाटील. 35 धावांची एक नेतृत्व खेळी. 5 षटकांची अतिशबाजी. त्यानंतर एक टाकलेला सुरेख चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप राईज झाला. त्याला उत्तर नव्हतं विघ्नेशकडे. सरळ हाती सोपवला विकेटच्या पाठीभूषण पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू ऑन द टो. हो सुपर स्टो ओव्हर द स्क्वेअर लेग. मिसाईल टायमिंग फक्त सिंगल ची घोषणा करताना अंपायर संदेश नामदेव नाईक. डीप एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हर पॉइंट लॉंग ऑन लॉंग ऑफ. चांगला फटका पण त्या दिशेने 30 पंचांची घोषित केली एक धावसाठी इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्सला. दर्शवले सिंगल आणखी सिंगल. आता कठीण आहे कारण 7 चेंडू मध्ये 45 धावा. फटका चांगला आहे. थोडासा अँगल बदललाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक हातात झेल सुटलाय. सिंगल घेतली नाही. ओव्हरची झाली समाप्ती. अशा 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 84 धावसंख्या जे उत्तर पाहिजे होतं यावेळेला 65 किंवा 70 ते मिळालं नाही. पण खूप मागे आहे पिचाच्या. वायू 11 बोंडकोडे 39 वर 1 येणार आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी. 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 45 धावा. अशक्य मी म्हणणार नाही काय होऊ शकतं. एवढंच म्हणे खूप कठीण आहे. 4 मध्ये 45.
षटकारांची लागोपाठ 3 षटकार. सचिन रजत, संकल्प पाटील, कुक्षेत दिवा, साहिल नाईक. 4 चेंडू 45 धावा. कडक स्ट्रोक आहे कॅप्टनच्या बॅट मधून. उशिरा का होईना पण मनोरंजक षटकार आला. ओव्हर द कॉर्नर ॲट मॅक्सिमम हीट. नाइसली बाय कॅप्टन पार्थ चंदन. चेरों के लिए तीन चेंडू आणि 39 धावा. खूप चांगला प्रयत्न केला कॅप्टन, पण ते 7 योग्य मिळाला नाही म्हणून खूप मागे राहिला या मॅच मध्ये वायू 11 बोनकोडे. 28 चेंडू मध्ये लक्ष मिळालं. 84 धावांचा त्याच्या पिछा करताना 45. गुड यॉर्क, परफेक्टली बुंदा, सुपर बॉलिंग. शेवटचा ओव्हर टाकताना रोनित. एक भाऊ गेला, दुसरा भाऊ लगेच आता स्लॉगमर मध्ये. रोनित अशोक पाटील द बॉलिंग मार्क. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 39 धावा. अबे फ्रॉम द बॉडी बॅकफुटवर जाताना कट केलाय. डीप स्क्वेअर पॉइंटला शत्रुक्षण फील केलं. सिंगल फक्त घेतली. फक्त किती फरकाने हारणार त्यासाठी सामना समोर. आता केवळ एक चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी तब्बल 38 धावा. खूप फरकाने मात्र मॅच थोडीशी घोर निराशा झाली. अवसान घातकी फटके मारून फलंदाजपती स्टार्ट कॅप्टनला कोणीच मिळू दिले नाही. त्यामुळे पार्थ ला ती 7 मिळाली म्हणून वायू 11 बोनकडे खूप पिछाडीवर राहिलाय. इंटू द बॉडी. एंड ऑफ द फर्स्ट मॅच. इथे मॅच संपली कारण 28 चेंडू मध्ये लक्ष पूर्ण करायच्या वेळेस तब्बल 37 धावाने मोठ्या फरकाने बीट केलं पहिल्याच मॅच मध्ये. तिसरा दिवस. कॉंग्रॅच्युलेशन कुमार 11 तुर्बे अँड हार्ड लक बॅड लक वायू 11 बोनकडे. त्या दरम्यान सोनूजी मडवी. बोलवायचं नाही ना, बोलवायचं आहे ना. येस, अग्री तडका यांचे सर्व टीम, मयूर म्हात्रे, बिपिन म्हात्रे, नितीन नाईक, धीरज भोईर. तू पण आहेस. हे संपूर्ण टीम आहे एसएन ग्रुपची. परंतु अग्री तडक्याचे जे ओनर आहेत ना मयूर म्हात्रे यांच्याकडून आणि उद्या खरोखर तुमचे आम्ही मनाच्या अंतकरणात काली देऊन दिलं. आज आहे उद्या आहे म्हणून मयूर म्हात्रे यांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी असेल. बरोबर 2 वाजता जेवणाला सुरू